नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत समीरा गुदर जोशी मॅडम, ज्या एक अभिनेत्री आहेत, निवेदिका आहेत, लेखिका आहेत आणि शिक्षिका आहेत. अधिक माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार रचना. मॅडम, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी सध्या ज्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, माझ्या सुदैवानं मी असं म्हणेन की लहानपणापासून मला ज्या गोष्टींची आवड होती आणि साधारण 7वी-8वीत असल्यापासून मी असं ठरवलं होतं की मला भाषा विषयक काहीतरी करायचं आहे. तर माझ्या सुदैवाने मी जी स्वप्न पाहिली होती, ती मी बऱ्याच अंशी पूर्ण केली आहेत असं म्हणू शकते. कारण आता मी ज्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, त्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये भाषा या विषयाला फार महत्वाचं स्थान आहे. मग अभिनय असेल, निवेदन असेल, शिकवणं असेल किंवा लिखाण असेल. तर या सगळ्या गोष्टी मी करू शकले याचा मला फार आनंद आहे. आणि या सगळ्यामध्ये मला वाटतं माझ्या कुटुंबाचा, खास करून माझ्या पालकांनी मला दिलेला जो सपोर्ट आहे, त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे आणि माझी वाट मला शोधू दिली. अ, याला मी सगळ्यात जास्त महत्त्व देते आणि त्या बाबतीत मी खरंच खूप सुदैवी आहे असं म्हणेन. जेव्हा आजची मुलं फॉरेन लँग्वेजेसवर जास्त भर देत आहेत, तेव्हा तुम्ही एम ए इन मराठी, एम ए इन संस्कृत ही पदवी प्राप्त केली, त्यासोबत त्यात PhD देखील केली. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अ, नक्कीच. माझं भाषांवरती प्रेम होतंच सुरुवातीपासूनच. मला वाटतं, की माझ्या आयुष्यातला जो एक टर्निंग पॉइंट आहे, तो माझ्या शिक्षिका डॉक्टर मंजुषा गोखले या माझ्या आयुष्यात आल्यावरती मला मिळाला. कारण शाळेमध्ये जसं आपल्याकडे एक पद्धत आहे ना, की अ, अ, साधारण तुम्ही चांगले मार्क मिळवत असाल, हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात असाल शाळेमध्ये, तुकडीत असाल, तर तुम्ही संस्कृत घ्यावं असं तुम्हाला शिक्षक सांगतातच. कारण स्कोरिंग सब्जेक्ट असतो. तर मग 10वीच्या परीक्षेत मार्क चांगले मिळतील या दृष्टीने सांगितलं जातं. तसंच मीही संस्कृत घेतलं होतं शाळेत असताना. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले, त्या दिवशी माझे ग्रह खूप चांगले असले पाहिजेत त्या दिवशी पत्रिकेनुसार म्हणायला गेलं तर. कारण माझा फॉर्म घ्यायला गोखले मॅडम होत्या. म्हणजे ही अगदी योगायोगाची गोष्ट आहे आणि त्यांची मुलगी आणि मी एका संस्थेत एकत्र काम करत होतो म्हणून त्या मला ओळखत होत्या. तर त्या मला म्हणाल्या, "अगं तू रुईयात ॲडमिशन घेतेयस?" म्हटलं, "हो." मग त्यांनीच मला त्यांची ओळख सांगितली आणि त्या म्हणाल्या, "हे काय? तू संस्कृत नाही घेतलेलं?" तर तेव्हा माझं असं ठरलं होतं की मला मराठी विषय घेऊन पुढे शिकायचं आहे. त्यामुळे मी एक भाषा मराठी निवडली होती आणि बाकी सगळे इतर विषय निवडले होते. तर त्या म्हणाल्या, की "का नाही संस्कृत घेतलंस तू? तुझं शाळेत तर संस्कृत होतं." म्हटलं, "नाही, मला मराठी विषयात खूप आवड आहे आणि मला त्यातच पुढे शिकायचंय." तर त्या म्हणाल्या, "मराठी ही तुझी मातृभाषा आहे. त्यामुळे तिचा अभ्यास तू करच. मी तुला नाही अजिबातच म्हणत नाहीये. पण संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी भाषा म्हणून ओळखली जाते, खास करून आपल्या भारतीय भाषांची. आणि तुला जर आपली संस्कृती समजून घ्यायची असेल, आपल्या भाषा नीट समजून घ्यायच्या असतील, तर संस्कृत समजून घेतल्याने तुझा खूप फायदा होईल. तर या दृष्टीने तू संस्कृत घ्यावं असं मला वाटतं." तर तेव्हा मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटलं होतं, की या संस्कृतच्या शिक्षिका आहेत म्हणून या संस्कृतची वकिली करतायत आणि आपल्याला संस्कृत घ्यायला भाग पडतायत. म्हणून मी काही फार उत्सुकता दाखवली नव्हती. पण त्यांनी माझ्या बाबांनाही फोन करून सांगितलं, की "अहो, तिने संस्कृत घेतलं नाही आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की तिच्यासारख्या मुलीने संस्कृत घ्यावं, तिला जर भाषांची आवड आहे तर." आणि मग त्या दोघांनीही माझं थोडंसं मतपरिवर्तन करून मला संस्कृत घ्यायला लावलं. अर्थात म्हणजे माझा फार विरोध होता अशातला भाग नाही, पण फार उत्सुकताही नव्हती. पण त्यानंतर मी जेव्हा बाईंच्या वर्गात गेले, तेव्हा एकतर बाईंची शिकवण्याची पद्धत आणि आम्ही संस्कृत विभागातून नाटक करायचो, जी माझी दुसरी आवड होती. तर या दोन्ही सगळ्या गोष्टी तिथे इतक्या छान जमून आल्या, की म्हणजे माझ्या आयुष्यात खूप मोठ्या भागात संस्कृती व्यापला आहे. आणि त्या सगळ्याची सुरुवात त्या दिवसापासून झाली. म्हणून मी त्या दिवसाचे खूप आभार मानते आणि अर्थातच गोखले मॅडमचे खूप आभार मानते. आणि बाईंकडेच मी पुढे आज PhD सुद्धा केलं. सो ही आमची भेट किती महत्वाची होती अख्ख्या माझ्या आयुष्यासाठी, हे तुम्ही याच्यावरून काढू शकता. तर त्या दृष्टीने मी संस्कृतकडे वळले खरं सांगायचं तर बाईंमुळे. पण नंतर अर्थातच त्या विषयात एकदा उडी घेतल्यानंतर लक्षात आलं,
की आपल्या या भाषेचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे. आणि एक भारतीय असल्याचा मला नव्याने अभिमान वाटू लागला. कारण आज ज्या काही आपण ज्ञानशाखा म्हणतो, ज्या काही ब्रँचेस ऑफ नॉलेज आपण म्हणतो, त्या सगळ्याचा उगम कुठे ना कुठे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये सापडतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. माझ्या बाबतीत सांगायचं तर आज मी नाट्यशास्त्रात पी-एच-डी केलं आणि एका बाजूला मी नट म्हणून कामही करते आहे. तर त्याही दृष्टीने मला संस्कृतचा अभ्यास खूप उपयोगी पडला. आज मी निवेदन करते आहे त्यामध्ये संस्कृत भाषेच्या वाणी शुद्धीपासून ते आपल्या विचारांच्या शुद्धीपर्यंत मी म्हणेन. संस्कृत मला पावलोपावली मदत करत असतं. तर त्यामुळे मला वाटतं, की फॉरेन लँग्वेजेसचा अभ्यास निश्चितपणे करायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपले रूट्स जे आहेत, आपली मुळं जी आहेत, ती तपासून बघायची असतील तर संस्कृत असेल, मराठी भाषा असेल किंवा आपली जी कुठली मातृभाषा असेल ती असेल आणि तिच्या बोलीभाषा असतील. मला वाटतं, की जितका मराठीचा म्हणजे प्रमाण मराठीचा अभ्यास गरजेचा आहे, तितकाच ज्या विविध बोलीभाषा आहेत, मग अहिराणी भाषा असेल, वैदर्भी असेल, कोकणीच्या वेगवेगळ्या बोली आहेत त्या असतील, आदिवासी बोली असतील. तर या सगळ्याचाच अभ्यास खूप गरजेचा आहे आणि तो आपण जितक्या लवकर सुरू करू, तितका तो आपल्या अधिक हाती राहील. कारण भाषा ही इतकी जिवंत गोष्ट आहे आणि ती बोलणारी माणसं आपल्या आजूबाजूला आज आहेत. तर तेव्हाच तिचा अभ्यास आपण सुरू करणं, तिचं डॉक्युमेंटेशन करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. तुम्ही खूप वयाच्या लहानपणापासून कामाला सुरुवात केली. विविध व्यासपीठांवर शेकडो लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, मला नेहमीच असं वाटतं, की याही बाबतीत मी फार सुदैवी आहे असं मी म्हणेन. माझ्या निवेदनाच्या जी काही वाटचाल मी आत्तापर्यंत केली आहे, त्याची सुरुवातच मुलाखतींनी झाली आणि तोही फार सुंदर अनुभव होता. मी जिज्ञासा नावाच्या संस्थेमध्ये काम करत होते. अ, आजही ही संस्था ठाण्यामध्ये कार्यरत आहे. दिघे काका-काकू म्हणून दोघांनी त्यांच्या मुलीसाठी खरं तर या संस्थेची सुरुवात केली. मग नंतर ती सगळ्या मुलांसाठी झाली. जिज्ञासा म्हणजे जिद्द, ज्ञान आणि साहस. तर या 3 गोष्टी आपल्यामध्ये मुलांमध्ये वाढीला लागाव्या, या दृष्टीने ही संस्था काम करते. आणि या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे, की मुलंच काम करतात मुलांसाठी. म्हणजे मुलांची मुलांसाठी मुलांनी चालवलेली संस्था असं याचं स्वरूप आहे. तर त्यामध्ये काम करत असताना आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आज लोकांचा विश्वास बसणार नाही, की बोलणं हे आज माझ्यासाठी माझं काम आहे बोलणं हे. पण शाळेत असताना मी बोलायला लाजायचे किंवा मी अतिशय शाय मुलगी होते. पटकन चार चौघात जाऊन बोलेन अशा स्वभावाची नव्हते. पण हा माझ्यात जो हा जो बदल झाला, की आपले विचार आपल्याला ठामपणे मांडता आले पाहिजेत. लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यासाठी जे काही स्किल्स असतील, त्यासाठी जी काही कौशल्य असतील, ती आपण आत्मसात करायला हवं. हा सगळा विचारच मला जिज्ञासामध्ये काम करत असताना मिळाला आणि या संस्थेत काम करत असताना खूप लोकांशी भेटीगाठी झाल्या. त्यामध्ये असं झालं, की आता आज वेध परिषद जी होते ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि आज हजारो विद्यार्थी वेध परिषदेला येत असतात. पहिली वेध जी ठाण्यामध्ये झाली होती, आनंद नाडकर्णी सरांनी तिचं आयोजन केलं होतं. त्या वेधमध्ये जिज्ञासा एक सहाय्यभूत संस्था म्हणून होती आणि आम्ही सगळे मुलं तिथे व्हॉलंटिअर्स म्हणून काम करत होतो, कार्यकर्ते म्हणून. आणि एक मुलाखतीचं सत्र होतं, ज्याच्यामध्ये तुषार दळवी आणि अरुण चांदिवले कोरिओग्राफर यांची मुलाखत घ्यायची होती. आणि आनंद नाडकर्णी सरांनी आम्हाला विचारलं, की आमच्यातलं कोणी उत्सुक आहे का हे सेशन करायला? तर मी आणि माझी एक मैत्रीण रेणुका ओझरकर, आम्ही दोघींनी हात वर केला आम्हाला आवडेल म्हणून. आणि ते माझं पहिलं व्यासपीठावर कुणाची तरी मुलाखत घेण्याचा तो पहिली संधी होती, तो पहिला दिवस होता. आणि तेव्हा मी मला वाटतं 7वी-8वीत असेल. पण 2 प्रोफेशनली खूप नाव कमावलेलं आहे, अशा व्यक्तींशी जाहीर व्यासपीठावर तुम्हाला संवाद साधायला मिळतो. तो पाहण्यासाठी समोर हजारो विद्यार्थी आणि त्याचबरोबर अनेक मोठमोठी लोकं असतात. त्याचे उद्घाटक श्रीराम लागू होते त्यावेळेसच्या वेध परिषदेचे. तर तेही समोर उपस्थित होते. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या. तर त्यामुळे खूप छान संधी मिळाली ती आणि त्यामध्येच जे आपण म्हणतो ना, की या क्षेत्राचे पण काही नियम आहेत. मुलाखत कशी घ्यावी, कसा संवाद साधावा. तर या सगळ्या गोष्टींची एक तयारी आनंद नाडकर्णींसारख्या एका व्यक्तीने करून घेतली. ही पण खूप भाग्याची गोष्ट होती माझ्यासाठी. मी इतक्यात आनंद नाडकर्णी सरांची मुलाखत घेतली.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर त्या निमित्ताने आम्ही हा सगळा प्रवास आठवला आणि मग तेव्हा लक्षात आलं, की या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात येतात. त्याचं मोल आपल्याला कसं पुढे कळतं. म्हणजे मला त्या दिवशी कदाचित हे एवढं जाणवलंही नसेल, की कदाचित हेच आपलं कार्यक्षेत्र होणार आहे किंवा काय. पण आज मागे वळून बघताना लक्षात येतं, की ती संधी माझ्यासाठी किती महत्त्वाची होती. आणि मग वक्तृत्व स्पर्धांमधून मी अ, भाग घ्यायचे. त्यावेळेस माझ्या वडिलांचा एक नियम होता. ते असं म्हणायचे, की "मी तुला भाषण लिहून देणार नाही. तुझ्या भाषणाची तयारी तू कर. मग ती कशी करायची त्यासाठी हवं तर मी तुला मदत करेन, काही पुस्तकं आणून देईन किंवा काय." त्यामुळे हमखास असं व्हायचं, की मला कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये 2रं किंवा 3रं बक्षीस मिळायचं. का कारण पहिलं बक्षीस हमखास लिहून आणलेलं भाषण आणि ते पाठ छान केलंय आणि ठाशीव पद्धतीने मांडलंय त्याला मिळायचं. आणि मी माझे विचार मांडायचे. त्यामुळे ही बरं बोलली म्हणून उत्तेजनार्थ बक्षीस मिळायचं आणि अगदी काही नाही तर 2रं-3रं बक्षीस मिळायचं. पण पहिलं बक्षीस मला कधी मिळालं नव्हतं. पण मला वाटतं, की तेही माझ्या दृष्टीने आज मला कळतं आहे, की आपण आपले विषयाची तयारी करणं, आपले विचार आपण मांडू शकणं, याची कुठेतरी एक तयारी माझ्या या आजच्या कार्यक्षेत्राची पूर्वतयारी त्या स्पर्धांच्या निमित्ताने होत होती. तर या सगळ्यातून हळू-हळू ते सगळं घडत गेलं असं मी म्हणेन. आणि या निमित्ताने अनेक यशस्वी माणसांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मुलाखत तुम्हाला देत असते. त्यांचे बरे-वाईट अनुभव आपण ऐकत असतो. आणि यातून ना कुठेतरी माणूस म्हणून आपण समृद्ध होत असतो. आपण खूप गोष्टी शिकत असतो. त्यामुळे मला वाटतं, की माझ्या आयुष्यात नेहमी असं मला वाटतं, की जे कधी-कधी असे प्रसंग येतात ना, की जेव्हा आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये कधीतरी निराश होतो. कधीतरी कुठल्यातरी द्विधा मनस्थितीत असतो, की हे करावं, की ते करावं. पण अशा वेळेस नेमकी मी अशी एखादी मुलाखत घेते, की ती समोरच्या हजारोंना तर ऊर्जा देतच असते, पण त्याच वेळेस मलाही ती ऊर्जा देते. मलाही कळतं, की नाही, नाही, आपण निराश होण्याचं कारण नाहीये. ह्या माणसाने तर इतक्या मोठमोठ्या गोष्टी केल्यात, इतक्या ऑड परिस्थितीमध्ये. तर ही तर फार छोटा चॅलेंज आहे. तर त्यामुळे आय थिंक इट्स अ फ्युएल टू गो अहेड. एका बाजूने ते एक इंधन म्हणून माझ्यासाठी काम करतं. मुलाखत घेणं असेल, निवेदन करणं असेल. या गोष्टी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मला खूप मदत करतात. आणि जेव्हा लोकांचा प्रतिसाद मिळतो, तेव्हा तुम्हाला आता अ, तूही हे जे काम करते आहेस, की 365 स्टोरीज, तर मला वाटतं तो 365 स्टोरीज प्रत्येक स्टोरी तुलाही काहीतरी देत असते. तुलाही काहीतरी नव्याने शिकवत असते. तर ही एक फारच काय म्हणूया आपण म्हणतो ना प्रत्येक जॉबचे पर्क्स असतात. तसा एक फार मोठा पर्क आहे मुलाखत घेण्याचा, की तो तुम्हाला सतत समृद्ध करत राहतो. तुम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा. नक्कीच. गेले 365 दिवस मी मुलाखती घेते आणि प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकवून घेते. आणि हेच कार्य म्हणून मी 365 दिवस सलग विदाऊट एनी डे ब्रेक घेता मी करू शकले. तर आता खरं. जसं आपण बोललात, की विविध माध्यमातून तुम्ही लोकांना भेटत असता. मग ते मुलाखतीच्या माध्यमात असू दे किंवा रंगभूमीवर काम करताना किंवा विविध कार्यक्रमांमध्ये किंवा जेव्हा तुम्ही टीव्हीमध्ये काम करता, तर तुम्ही लोकांना भेटत असता. तर लोकांचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला आहे आणि काही असे अनुभव आहेत का जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. मला वाटतं प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी असं घडत असतं, की जे तुमच्यावर ठसा उमटवून जातं. मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादा प्रसंग असेल. माझ्या सुदैवाने तर खूप जास्त माणसांच्या संपर्कात मी सतत येत असते. त्यामुळे एका व्यक्तीचं नाव घेणं अवघड आहे. प्रत्येकाकडूनच काही ना काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. अ, दरवेळेस काय ना एकाच व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो. आणि एका व्यक्तीला जेव्हा आपण काही इंटरव्हल्सनी भेटतो, तेव्हा आणखीन नव्याने शिकायला मिळतं. म्हणजे आपलीही तोवर नजर अधिक समृद्ध झालेली असते असं म्हणूया, की आपण अधिक आणि ती व्यक्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. काही कालखंडांनी भेटल्यानंतर त्यांच्यातले काही नवीन पैलू सुद्धा आपल्याला जाणवतात. मला नेहमी एक म्हणजे मी पुन्हा एका व्यक्तीचं नाव नाही घेते, पण काही ट्रेट्स असतात ना, काही अशा गोष्टी असतात, की ज्या सगळ्या यशस्वी माणसांमध्ये सारख्या असलेल्या दिसतात आपल्याला किंवा जी माणसं आपल्याला प्रभावित करतात त्यांच्यामध्ये कुठेतरी सारख्या असतात. तर अशा मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. कारण आता तू हा प्रश्न विचारल्यावर माझ्या मनात एकदम काही गोष्टी आल्या, तर मी त्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतेय. एकतर ना यशस्वी असणारी सगळी माणसं
ही त्यांच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट असलेली बघितली आहेत मी. म्हणजे ती कुठलंही काम बनचुकेपणाने करत नाही. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीवर फार प्रेम करतात आणि ती गोष्ट जणू काही त्या नव्यानेच करतायत. म्हणजे खरं तर ते रेग्युलरली करत असतात. ते त्यांचं कामच असतं. पण त्या कामाकडे त्यांचा बघण्याचा अप्रोच हा रोजचा एक नवीन चॅलेंज आहे असा असतो. असं मला खूप प्रकर्षाने जाणवलेलं आहे, की त्यांचं कामावर खूप प्रेम असतं असं म्हणतो. दुसरी गोष्ट जी माणसं अशी प्रभावित करणारी वाटतात आपल्याला, ती त्यांच्या आजूबाजूच्या माणसांकडे खूप बारकाईने लक्ष देणारी असतात. म्हणजे मला अशी माणसं माहिती आहेत, की ज्यांना आता माझी जी काही वैशिष्ट्ये असतील, तर मी नाही एक्सपेक्ट करू शकत, की खूप यशस्वी असणारी एखादी व्यक्ती किंवा जी माझ्यापेक्षा खूप सीनियर आहे वयाने, जिला मी खरं तर एकदाच भेटले आहे किंवा एखाद दिवस भेटले आहे. पण ती व्यक्ती 6 महिन्यांनी भेटल्यानंतर जेव्हा माझ्या त्या विशिष्ट गोष्टीची चौकशी करते, तेव्हा मला खरंच कौतुक वाटतं, की ही माणसं जी आपल्याला दिसताना इतकी बिझी दिसतायत, जी रोज वेगवेगळ्या माणसांना भेटतायत, पण तरीसुद्धा किती बारकाव्याने त्या इतर गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्या पद्धतीने लोकांशी कनेक्टेड असणं. हे मला वाटतं कुठेतरी तुम्ही जेव्हा तुमचं मन खूप मोठं असतं आणि तुम्ही प्रत्येकाला इक्वली ट्रीट करता. म्हणजे तुमच्यासाठी असं नाहीये, की ही काय छोटी आहे, वयाने लहान आहे, हिला काय लक्षात घ्यायचं किंवा ही फारच ज्युनियर आहे मला, हिचं काय लक्षात ठेवायचं. असं कुठेही त्यांच्या मनात नसतं. ते प्रत्येकाला अ, तितक्याच तितकंच महत्त्व देत असतात. प्रत्येकाला इक्वल ट्रीट करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आकर्षित करतात. म्हणजे माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात जी काही मोठमोठ्या व्यक्ती आणि मला खूप जवळून बघण्याची संधी मिळालेली आहे. पण त्या सगळ्यांच्या बाबतीत मी ही गोष्ट नोटीस केली आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे अप्रिशिएट करणं. समोरच्याला अप्रिशिएट करणं. अ, या ह्या 3-4 गोष्टी मला वाटतं खूप कॉमनली बघायला मिळतात आणि त्याच कदाचित त्या लोकांना त्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी मदत करत असाव्यात असं माझं एक निरीक्षण आहे. नो नक्कीच प्रॉब्लेम. अगदी खरं बोललात तुम्ही. कारण का ही व्यक्ती ज्या श्रीमंत होतायत किंवा ज्या यशस्वी होतायत, त्यांच्यामध्ये एक हा जो कॉमन ट्रेट तुम्ही म्हणलात, ते आपल्याला नेहमी कायमस्वरूपी दिसून येतो आणि हे मला मुलाखतीच्या माध्यमातून देखील कळून येतं, की हा कॉमन जो हा गोष्ट आहे, ती नक्की त्या लोकांमध्ये सामान्य आहे. तर एक अजून प्रश्न असा आहे, की तुम्ही विविध चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि आता सध्या तुम्ही सन मराठी या वाहिनीवर तुमची एक सीरियल चालू आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, हो, अभिनय क्षेत्रामध्ये मी तशी फार लहान वयापासून कार्यरत आहे. म्हणजे अगदी बालकलाकार म्हणूनही मी काही मोजकी कामं केली, पण केली होती. आणि त्यानंतर आभाळ माया ही माझी पहिली मालिका. अ, त्या मालिकेत म्हणजे साधारण ज्युनियर कॉलेजला असल्यापासून मी व्यावसायिकदृष्ट्या मालिकांमधून, चित्रपटातून कामं करते आहे. काळूबाईच्या नावाने चांग भलं हा माझा पहिला चित्रपट आणि तो खूप यशस्वी तेव्हा झाला. ब्लॉकबस्टर होता त्या काळात आणि त्या काळामध्ये मकरंद अनासपुरे यांच्या अपोझिट नायिका म्हणून भूमिका करण्याची मला संधी मिळाली. म्हणजे चित्रपटामध्ये मी सहनायिका होते, पण मकरंदजींच्या अपोझिट काम करत होते. आणि त्या चित्रपटासाठी मला विनोदी अभिनेत्री म्हणून स्टेटचं नामांकन सुद्धा मिळालं होतं. सो त्या कामाचं आजही खूप अप्रिसिएशन होतं. चित्रपट बघणारे लोकं त्या शालूच्या भूमिकेची खूप आठवण काढतात आणि मला आजही त्याविषयीचा फीडबॅक मिळत असतो. त्यानंतर सासूची माया हा माझा पहिला नायिका म्हणून डेब्यू चित्रपट होता. त्यामध्ये अलकाताई होत्या. अलकाताई सासूची भूमिका करत होत्या आणि मी सुनेच्या भूमिकेत होते. त्याही चित्रपटासाठी मला संस्कृती कला दर्पणचा पुरस्कार मिळाला आणि तो चित्रपटही आता वाहिन्यांवरून कुठे-कुठे लागत असतो, तर आजही लोकांचं प्रेम मिळतं. माझी पाहुणी कलाकाराची भूमिका असलेला चित्रपट गाढवाचं लग्न. अ, आज मला त्या चित्रपटाचे विशेष आभार यासाठी मानावेसे वाटतात, की लहान मुलं सुद्धा तो चित्रपट पाहिलेला असल्यामुळे मला राजकुमारी म्हणून ओळखतात, प्रिन्सेस म्हणून ओळखतात. तर खरं तर खूप छोटी भूमिका होती ती, पण त्या भूमिकेसाठी प्रेम खूप मिळालं मला लोकांचं. आणि आणखीही काही चित्रपट मी केले, पण मी एका विशिष्ट टप्प्यावरती लग्न झाल्यानंतर, मला मूल झाल्यानंतर असं ठरवलं, की आता मी चित्रपट आणि डेली सोप नाही करणार. याचं आणखीन एक कारण होतं, की मला पी-एच-डी करायचं होतं माझं आणि मातृत्वाची पहिली काही वर्ष ही आपल्या मुलीला द्यावी पूर्णपणे, हाही विचार होता. पण अगदी
24 तास घरात बसणं माझ्या स्वभावाला फारसं मानवणारं नव्हतं असं म्हणूया. तर त्याच्यामुळे काहीतरी मेंटली चॅलेंज करणारं हवं होतं आणि मग पी-एच-डी करण्याची इच्छा होतीच. त्यामुळे माझ्या बाळंतपणामध्ये अख्खं माझं बाळंतपण पी-एच-डीची तयारी करण्यामध्ये गेलं. त्यासाठीच्या परीक्षा देणं असेल. मी नेटची परीक्षा दिली त्यानंतर 10 दिवसांनी मला माझी मुलगी झाली. मी एवढं मोठं पोट घेऊन नेटच्या परीक्षेला बसले होते. पण तो सगळा टप्पा खूप एन्जॉय केला मी आणि त्यामुळे तिचं मोठं होणं आणि माझ्या रिसर्चचं मोठं होणं हे दोन्ही मी एकत्र अनुभवत होते. आणि त्यानंतर आता ती जेव्हा थोडी मोठी झाली, तेव्हा तिनेच मला असं सुचवलं, की "आई तू परत मालिकांमधून काम का करत नाहीस?" तर मी तिला समजावलं, की "बाई मी आता जर मालिकेत काम करायचं म्हटलं तर खूप तास काम असतं. जवळ-जवळ आमची 12 तासाची शिफ्ट असते. येण्या-जाण्याचा वेळ सगळं गृहीत धरता खूप तास तुम्हाला घराबाहेर राहावं लागतं आणि एकदा कमिटमेंट घेतली, की ती जवळ-जवळ मालिका सुरू असेपर्यंतची कमिटमेंट असते. वर्षाची, 2 वर्षाची, किती काळाची असू शकते. तर तिने सांगितलं, की "हरकत नाही आई, पण मला तुला टीव्हीवर बघायला आवडेल." सो तिचे आभार, की तिने असं म्हटल्यामुळे मला असा विश्वास आला, की ठीक आहे, आता ही जर असा विचार करते आहे, तर मी हे धाडस करू शकते. आणि म्हणून मी पूर्ण वेळ मालिकेसाठी द्यायचं ठरवलं आणि आता सन टीव्हीवरती माझी मालिका सुरू आहे, प्रेमास रंग यावे. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता ही मालिका असते. आणि ती भूमिका करताना मला विशेष आनंद हा होतो आहे. अ, म्हटलं तर ती आईची भूमिका आहे. सुंदर माझा मुलगा ज्याच्या लग्नासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि अक्षरा ही मालिकेची नायिका आहे आणि ती माझी सून व्हावी असं माझं स्वप्न आहे. अ, पण मला हे जे माझं कॅरेक्टर आहे वसुंधरा सूर्यवंशी, ते करताना यासाठी मजा येते, की एकतर एका 15-16 माणसांच्या कुटुंबाची ती कुटुंब प्रमुख आहे. जी खूप विशेष गोष्ट मला वाटते. कारण आत्तापर्यंत आपण जनरली मालिकांमधून पुरुष हा कुटुंब प्रमुख असलेला बघितलेला असतो. पण इथे एक महिला आहे. ती उद्योजिका आहे. तिचा स्वतःचा बिझनेस आहे. ती बिझनेस वुमन आहे. तिने सगळं सांभाळलेलं आहे. आणि घरातले पुरुषही तिला नमून असतात. तिच्या पुढे कोणीही जायचं धाडस करत नाही. अ, तशी ती म्हणजे एका बाजूला आई म्हणून ती हळवी आहे, भावूक आहे, टचकन डोळ्यात पाणी येतं तिच्या, हे सगळं एका बाजूला. पण तीच स्त्री प्रसंग पडतो तेव्हा कणखर आहे, करारी आहे, निर्णय घेणारी आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी आहे. तर मला या दृष्टीने हे कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग वाटतं, की असं कॅरेक्टर मला प्ले करायला मिळतं आहे. आणि त्या मालिकेला आणि सन मराठीला लोकांचं खूप प्रेम मिळतं आहे. मी आता जिथे-जिथे जातीये कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आमच्या ग्राउंड इव्हेंट्सच्या निमित्ताने, तिथे लोक मला वसुंधरा मॅडम म्हणून ओळखतात. ही मला वाटतं एक खूप चांगली पावती त्या भूमिकेला मिळते आहे, आमच्या मालिकेला मिळते आहे. तर यापुढचा प्रवासही असाच इंटरेस्टिंग असावा अशी इच्छा आहे. तसे तुम्हाला तुमच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण निवेदिका म्हणून महाराष्ट्र राज्याचा अहिल्याबाई देवी होळकर पुरस्कार देखील तुम्हाला मिळाला. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, मला खूप छान वाटलं जेव्हा हा पुरस्कार मला जाहीर झाला. राजभवनामध्ये आपले तत्कालीन राज्यपाल डॉक्टर भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते मला तो प्रदान करण्यात आला. एकतर काय आहे आपल्याकडे निवेदन क्षेत्राला अ, थोडंसं गृहीत धरलं जातं. म्हणजे निवेदनासाठीचे पुरस्कार असे फार नाहीये. अ, अ, आणि कार्यक्रमातही असं होतं, की काटछाट करायची असेल तर काय आहे, तर निवेदन कमी-जास्त होऊ शकतं. बाकी काही गोष्टी हलू शकत नाहीत. म्हणजे असं आम्ही गमतीने म्हणतो, की निवेदकाची जागाही कोपऱ्यात असते कार्यक्रमात. पण कार्यक्रमाच्या यशामध्ये मात्र निवेदकाचा फार मोठा वाटा असतो. कारण अख्खा तो कार्यक्रम त्याचा दर्जा जो ठेवणं आहे अ, किंवा त्या कार्यक्रमाची गती ठरवणं जे आहे, हे निवेदकाच्या वरती खूप अवलंबून असतं. त्यामुळे पण अर्थात कार्यक्रम कुणाचा आहे, तर तो गायकाचा असतो किंवा जो परफॉर्मर असेल त्या दिवशीचा त्याचा असतो. त्या मानाने निवेदकाचं श्रेय हे थोडंसं कमी गृहीत धरलं जातं किंवा त्या विषयीचे पुरस्कारही कमी आहेत. त्यामुळे या क्षेत्रासाठीचा पुरस्कार मिळाला याचा मला विशेष आनंद झाला. पण एक आहे, की हे जरी मी म्हणत असले तरी प्रेक्षक जेव्हा येऊन सांगतात ना, म्हणजे आज असे प्रेक्षक जेव्हा येऊन भेटतात, की तुमचं नाव निवेदनासाठी वाचलं आणि म्हणून मी कार्यक्रमाला यायचं ठरवलं. तर मला वाटतं तो सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. आणि निवेदनाच्या क्षेत्रामध्ये आमच्या आधीची जी मंडळी होती म्हणजे मंगला खाडेलकर असतील, सुधीर गाडगे असतील, भाऊ मराठे असतील
कितीतरी नावं. तर या सगळ्या मंडळींनी जो एक बेंचमार्क सेट केलेला आहे, राम शेवाळकर असतील, अ, यांनी जो एक बेंचमार्क सेट केलेला आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा मला वाटतं आमच्या नकळत सबकॉन्शियसली आम्ही करतच असतो. कारण ते संस्कार आहेत आपल्यावरती झालेले. आणि त्यामुळे जेव्हा एखादा प्रेक्षक येऊन हे म्हणतो ना, की आज तुमचं निवेदन ऐकलं आणि मग मला त्यांची आठवण झाली किंवा भास झाला. अशा पद्धतीचं तर त्यामधली त्यांचं प्रेम आणि अतिशयोक्ती लक्षात घेतली, तरी सुद्धा बरं वाटतं. आणि असं वाटतं, की ठीक आहे म्हणजे आपण योग्य मार्गावरती आहोत. आय एम ऑन द राइट ट्रॅक. हा एक विश्वास असतो. त्यामुळे मला वाटतं म्हणजे पुरस्कार तर महत्वाचा आहेच. पण ही प्रेक्षकांची पोचपावती जी मिळत असते, तीही प्रत्येक कार्यक्रमात पुरस्काराइतकीच महत्वाची असते. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला कशी साथ दिली त्याच्याबद्दल थोडं सांगा. मला वाटतं सगळं काही त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यामुळेच शक्य आहे. खास करून माझे आई-बाबा. माझे बाबा खरं तर बँकेत सर्वसाधारण नोकरी करत असलेले असे. अ, असं काही त्यामुळे घरामध्ये तशा अर्थाने काही कलेचं फार वातावरण होतं किंवा आधी काय कोणी कलावंत घरामध्ये आहे, अशी काही बॅकग्राऊंड आहे असं काही नव्हतं. अगदी सर्वसामान्य कुटुंब. पण माझ्या वडिलांच्या जेव्हा लक्षात आलं, की मला कलागुणांची आवड आहे, तेव्हा एकतर त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या काय म्हणूया त्यांच्या समोरच्या रस्त्यापेक्षा वेगळे रस्ते घ्यायला कधी मागे-पुढे पाहिलं नाही. म्हणजे आम्ही राहत होतो डोंबिवलीमध्ये. तिथून ते ठाण्यामध्ये यासाठी आले कारण ठाण्यात गडकरी रंगायत नाही. म्हणजे माझ्या मुलीला नाटकं बघता येतील. असं कोण करतं? मला वाटतं, की हा इतका त्या काळातला एक वेगळा डिसिजन आहे, की आपल्या मुलीला काहीतरी अनुभवायला मिळावं म्हणून घर बदलणं आणि मग आम्ही भाड्याच्याच घरात येऊन राहिलो होतो ठाण्यालाही. पण त्यासाठी हे धाडस करणं, की मला ही खूप फॅसिनेटिंग गोष्ट वाटते माझ्या वडिलांच्या बाबतीत, की त्यांना असा विचार करावासा वाटला. किंवा मी एकदा त्यांना सहज म्हटलं, की मला रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य वाचायचंय. पण ते असं मराठीतून वाचून मजा नाही येणार ना, ते खरं तर बंगालीतून वाचलं पाहिजे. आणि तेव्हा मी 6वीत वगैरे असेन, तर त्या सुट्टीमध्ये त्यांनी मला बंगाली क्लासेस लावले. आणि ते पण कसे म्हणजे आम्हाला काही असं फार फी देऊन काही परवडणारं होतं अशातला काही भाग नाही. सर्वसामान्य कुटुंब होतं. तर त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये एका बंगाली माणसाला शोधलं. मग त्या बंगाली माणसाकडे चौकशी केली, की कुठे बंगाली शिकता येईल. तर तो म्हणाला, "माझी आईच खरं एम-ए इन बंगाली आहे आणि ती घरीच असते, तर ती शिकवू शकेल तुमच्या मुलीला." असं म्हणून म्हणजे मला कुठली फी नाही द्यायला लागली. मी खरंच सहज त्यांच्या घरी जाऊन बंगाली शिकायला लागले. पण या अशा इच्छा आपल्या मुलीच्या पूर्ण कराव्याशा वाटणं आणि त्यासाठी धडपडणं ही मला वाटतं खूप मोलाची गोष्ट आहे. आणि ते वातावरण मला आई-वडिलांनी दिल्यामुळे मला वाटतं जे काही आज मी करू शकते आहे ते फक्त त्यांच्या या संस्कारांमुळे आणि त्या वातावरणामुळे. नक्कीच. कारण आई-वडील आणि आपलं जे कुटुंब असतं ते खूप खंबीरपणे जर आपल्या पाठीशी उभं असेल तरच आपण काही गोष्ट करू शकतो. एक शेवटचा अगदी. प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की ते जे विद्यार्थी भाषा हा विषय घेतात, मग कोणतीही भाषा असू दे, संस्कृत असू दे, मराठी असू दे, हिंदी किंवा कोणतीही भाषा असू दे, तर त्याचा परिणाम आपल्या करिअरवर कसा होईल किंवा तो करिअरवर कसा व्हावा, त्याच्याबद्दल थोडं सांगा? नक्कीच. मला खूप आवडेल या विषयावरती बोलायला कारण मला हा प्रश्न खूपदा विचारला गेलाय, अजूनही विचारला जातो, की यात शिक्षण कशासाठी? म्हणजे संस्कृत का शिकायचंय तुला? याने करिअरला काय फायदा होणार आहे तुझ्या? तर एकतर माझ्या बाबतीत माझं अगदी स्पष्ट मत होतं, की मला करिअरसाठी म्हणून शिकायचं नाहीये. मला माझं कुतूहल शमवण्यासाठी म्हणून शिकायचंय. मला जे आवडतं ते मला शिकायचं आहे. त्याचा माझ्या करिअरला उपयोग होईल की नाही ह्याचा मी नंतर विचार करेन. पण मी असं म्हणेन की मला ते स्वातंत्र्य होतं. कारण मी खूप लहान वयात ऑलरेडी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे मला माहिती होतं की मला शिकून असं काही नाही करिअर करता आलं तर मी काय करणार आहे? ती माझी वाट सुरू झाली होती. प्रत्येकाला हा ऑप्शन असेल असं नाही. पण मला असं वाटतं की भाषा विषयामध्ये जरी आपल्याला सेट करिअर्स मिळणार नसतील. म्हणजे मी जेव्हा ठरवलं, की मला भाषेमध्ये करियर करायचंय. तेव्हा मला जे ऑप्शन्स सांगण्यात आले होते, त्यात 1-2 ऑप्शन्स असे होते, की जर्नलिझम करता येईल, न्यूज रीडर होता येईल आणि जे दोन्ही माझी इन्क्लिनेशन्स नव्हती. म्हणजे ऑप्शन्स म्हणून ते ग्रेट आहेत, पण ती माझी इन्क्लिनेशन्स नव्हती. त्यामुळे मलाही असा खरंच प्रश्न पडला होता, की अरे बापरे! मग काय करायचं आपण? किंवा मग आपल्याला शिक्षक व्हायचंय. हा एक
तिसरा पर्याय होता. दुसरा काही मार्ग मला समोर दिसत नव्हता. पण मला असं वाटतं, की भाषाच नाही, जो कुठला तुमचा आवडीचा विषय असेल, तो घेऊन जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला त्यात करिअरच्या वाटा सापडतात. त्या चॅलेंजिंग असतील. त्याच्यामध्ये यशाला थोडा वेळ लागेल किंवा तुमच्या आजूबाजूच्यांना त्या कदाचित तुम्हाला पटकन समजावून सांगता येणार नाहीत, की हे माझं करिअर आहे. पण ते तुम्हाला सापडतं नक्की, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. जसं आता मी म्हटलं तसं, की माझ्या लक्षातही आलं नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आज भाषा माझं करिअर झाली. जे काही मी ठरवलं नव्हतं किंवा जो काही मी तसा विचार केला नव्हता. आणि आज सुदैवाने आपण अशा काळामध्ये आहोत, की जिथे आपण आपली पॅशन करिअर म्हणून फॉलो करू शकतो. किंबहुना ते करण्याचा ॲस्पिरेशन आज अनेकांमध्ये आहे आणि त्याला यश मिळताना दिसतं आहे. त्यामुळे थोडंसं स्वतःला चॅलेंज करण्याची तयारी ठेवली पाहिजे. थोडासा विश्वास ठेवला पाहिजे आपल्या आवडीवरती आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रावरती. तर ते क्षेत्र स्वतःहून तुम्हाला सामावून घेतं आणि स्वतःहून तुम्हाला करिअरच्या संधी देतं, असं मला माझ्या अनुभवावरून सांगावसं वाटतं. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत तुमची स्टोरी शेअर केल्याबद्दल आणि अनेक गोष्टी ज्यातनं शिकायला मिळाल्यात आणि विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. तर 365 दिवस 365 स्टोरीज माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक सो मच रचना. थँक इट्स अ प्लेजर.